वेलकम बॅक फ्रेंड्स. सो रोटेशनल डायनॅमिक्स आपण रिव्हिजन लेक्चर्स घेतोय. ऑलरेडी 2 पार्टमधनं मी तुम्हाला सर्क्युलर मोशन त्यानंतर रोटेशनल मोशनचा काही सुरुवातीचा भाग हा ऑलरेडी 2 पार्टमधनं मी एक्सप्लेन केला आहे. आता आपल्याला राहिलेला भाग म्हणजे पॉईंट नंबर 10, 11, 12 तो कंप्लीट करायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये जे काही मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, स्टँडर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टँडर्ड बॉडीज अबाउट द सेंट्रल ॲक्सिस, त्याचा उपयोग करून आपल्याला दिलेल्या कुठल्याही ॲक्सिसला त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम हे आपल्याला मेनली इथं शिकायचं आहे. हे 2 इम्पॉर्टंट टूल्स आहेत टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट द गिवन ॲक्सिस. सेंट्रल ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेसिक डेफिनेशनचा वापर केला, म्हणजे इंटिग्रेशन मेथडचा. एक रेफरन्स त्याचं पार्टिकल, त्याचं स्मॉल मास DM कन्सिडर करून आपण त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि मग रेस्ट ऑफ दी बॉडीला म्हणजे पूर्ण बॉडीला तो आपण इंटिग्रेशन करून तो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. तर माझं विद्यार्थ्यांना इथं सजेशन आहे की ते स्टँडर्ड फॉर्म्युले स्ट्रेट वे तुम्ही पाठ करा. लाईक रिंगचा MR², डिस्कचा MR²/2, स्पियरचा 2/5 MR², रॉडचा ML²/12, त्यानंतर जे काही आणखी स्टँडर्ड ऑब्जेक्ट्स तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत त्याचा चार्ट बनवून तो पाठ करा. कारण आपल्याला मेनली प्रॉब्लेम्स जे विचारले जातात न्यूमरिकल ते थेरम्स टू फाइंड MIवर म्हणजे परपेंडिक्युलर ॲक्सिस किंवा पॅरलल ॲक्सिसवर, आणि ह्या थेरमच्याच देखील स्टेटमेंट त्याची एक स्टँडर्ड आन्सर तयार करून ठेवा. लाईक स्टेट अँड प्रूव्ह पॅरलल ॲक्सिस थेरम. तो स्टेटमेंट त्याची एक 3-4 ओळीची स्टेटमेंट, त्याची मॅथमॅटिकल स्टेटमेंट आणि त्याचं थेरॉटिकल प्रूफ जे आपण जॉमेट्रीच्या सहाय्याने आपण काढलं होतं. ठीक आहे. तसंच परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचं म्हणजे बोर्डाचा भाग तिथंच क्लिअर होईल. बाकी त्याच्या न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने काय करायचं ते मी इथे सांगतो आता. सो पहिलं आपण पाहू पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम. ठीक आहे. तर पॅरलल ॲक्सिस थेरमचा उपयोग करून आपण दिलेल्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना सेंट्रल ॲक्सिसला आपण त्या ॲक्सिसला पॅरलल कन्सिडर करतो. राईट. लाईक माझ्याकडे सपोज एक डिस्क आहे अशी. ठीक आहे. आता ह्या डिस्कच्या सेंट्रल ॲक्सिस भोवती मला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती, मी त्याला IC ह्या लेटरने डिनोट करतो. तर तो IC इज इक्वल टू किती असतो, MR²/2, where M is mass of disk and R is its radius. आता समजा मला न्यूमेरिकलमध्ये किंवा MCQ मध्ये विचारलंय की ह्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू डिस्क. तो डिस्कला परपेंडिक्युलरच आहे आणि पासिंग थ्रू इट्स पेरिफेरी किंवा टेंजेन्शियल टू इट म्हणजे हा ॲक्सिस, मी जी लाईन ड्रॉ केली तो ॲक्सिस, याच्या भोवती जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला विचारला, समजा तो IO असं आपण म्हणू. सो पॅरलल ॲक्सिस थेरम काय सांगेल का मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क अबाउट दिस ॲक्सिस, दिस गिवन ॲक्सिस इज इक्वल्स टू इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए ॲक्सिस विच इज पॅरलल टू द गिवन ॲक्सिस अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ डिस्क, दॅट इज IC. मग याला पॅरलल आणि डिस्कच्या सेंटरमधून जाणारा आणि तिच्या प्लेनला परपेंडिक्युलर ॲक्सिस म्हणजे आपला स्टँडर्ड ॲक्सिस, सेंट्रल ॲक्सिस, राईट, जो जॉमेट्रिक सेंटरमधून जातो, प्लस मास ऑफ डिस्क इंटू डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन 2 ॲक्सिस. सपोज आपण ती H मानू. राईट. सो ही जी स्टेटमेंट आहे, दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम. मग आता आपल्याला इथे नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने IC इज इक्वल टू MR²/2 हे माहिती आहे. मग आपण स्ट्रेट वे त्याची व्हॅल्यू टाकू, MR²/2 प्लस M इंटू आता डिस्टन्स बिटवीन 2 ॲक्सिस. हा जो आपल्याला जो दिलेला ॲक्सिस आहे तो कुठला पास होतोय, डिस्कच्या पेरिफेरीमधून. टेंजेन्शियल आहे तो डिस्कला, म्हणजे त्याचं सेंटरपासूनचं अंतर किती असलं पाहिजे, त्याच्या रेडियस इतकं. सो इन दिस केस H इज इक्वल टू किती आहे, R. सो हिअर इट विल बिकम R². आता याला सॉल्व्ह करू. हा किती होईल, 2 इंटू दिस 2 + 1 3 MR²/2. ठीक आहे. So now your moment of inertia is
3mr²/2. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलेलं दिसतोय कारण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ॲज कम्पेअर टू दिस ॲक्सिस इकडे जास्त झालं. तर इथे देखील MCQ पॉईंट आहे का डिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या केसमध्ये जास्त येईल, सेंट्रल ॲक्सिसच्या का सेंट्रल ॲक्सिसला पॅरलल टेंजेन्शियल ॲक्सिसच्या. तर ऑब्विसली इथं मासचं डिस्ट्रीब्युशन लांबपर्यंत आहे, इथं मासचं डिस्ट्रीब्युशन कमी आहे, म्हणून सेकंड केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येईल. ठीक आहे. सो हे झालं पॅरलल ॲक्सिस थेरमचं स्ट्रेट वे ॲप्लिकेशन. नाउ लेट अस अंडरस्टँड पॅरलल ॲक्सिस थेरम. राईट. मग आता पॅरलल ॲक्सिस थेरम या स्टेटमेंट प्रमाणे काय आहे का मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए गिव्हन बॉडी अबाउट द गिव्हन ॲक्सिस इज इक्वल्स टू अल्जेब्रिक सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया about a axis which is parallel to the given axis passing through the center of body and the product of mass and square of distance between two axes. ठीक आहे. ही स्टेटमेंट झाली. ती मॅथमॅटिकली कशी लिहिता येईल, IO इज इक्वल टू IC प्लस MH². हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलं होतं, एक बॉडी कन्सिडर केली, त्या बॉडीला आपण लेट त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास मधून जाणारा हा ॲक्सिस आहे आपला, त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला आपण IC. दिस इज अवर रिक्वायर्ड ॲक्सिस. त्याच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला आपण IO. त्यानंतर बॉडीच्या बॉडीवर एक छोटंसं मास कन्सिडर केलं DM आणि त्यानंतर हा असा ट्रायंगल कंप्लीट केला आणि इथे एक मोठा ट्रायंगल विच इज राईट अँगल ट्रायंगल, छोटा ट्रायंगल विच इज अगेन राईट अँगल ट्रायंगल, पायथागोरस थेरम वापरलं आणि फायनली तिथं बेसिक डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाचा वापर करून ही स्टेटमेंट प्रूव्ह केली. सो तो 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला कधीही करता येईल. राईट. सो आपल्याला ह्या स्टेटमेंटचा वापर करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या दिलेल्या बॉडीचा सेंट्रल ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत पाहिजे. राईट. आणि दुसरी गोष्ट H काढण्यासाठी तिथली काय जी काही जॉमेट्री असेल ती जॉमेट्री तुम्हाला समजून घ्यावी लागेल. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून तुम्ही इझिली उत्तर काढू शकता. सो हे झालं पॅरलल ॲक्सिस थेरम. आता पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये आणखी एक केस तुम्हाला मी डिस्क आणि रिंगची सांगतो. डिस्क आणि रिंगच्या बाबतीत काही ठिकाणी मुलं कन्फ्युजन करतात, चुकीच्या पद्धतीने जातात. लाईक मी आत्ता जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यामध्ये मी पॅरलल ॲक्सिस हा डिस्कला परपेंडिक्युलर ठेवला होता. पण जर सपोज मला प्रश्न असा विचारलेला आहे की माझ्याकडे एक डिस्क आहे आणि त्या डिस्कच्या प्लेनमध्ये असलेल्या ॲक्सिस भोवती मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. आता माझा हा ॲक्सिस कुठे डिस्कच्या प्लेनमध्ये, डिस्कला टँजंट आहे. इट इज नाव नॉट परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ डिस्क. तो डिस्कच्या प्लेनमध्ये. ठीक आहे. आता माझ्याकडे अवेलेबल माहिती आहे IC विच इज MR²/2. राईट. आता मला ह्या माहितीचा उपयोग करून ह्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता मी स्ट्रेट वे जर हे थेरम वापरलं तर मला चुकीचं उत्तर निघेल, कारण मग ते हे जे ह्या थेरमचा डायरेक्ट उपयोग करून जे उत्तर येईल ते व्हर्टिकल ॲक्सिस होतील, पण इथे ॲक्सिस तर आडवा झालेला आहे. राईट. मग मला काय करावं लागेल, अगोदर त्याच्या डायमीटर ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागेल. समजा मी तो मानतो ID. राईट. मग माझा ॲक्च्युअल आन्सर काय येईल, मग IO इज इक्वल टू ID, कारण पॅरलल ॲक्सिस कोणता आहे, हा डायमीटर आहे विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ डिस्क. लक्षात घ्या, इट इज नॉट ऑलवेज सेंट्रल ॲक्सिस, समटाइम्स इट इज अनदर ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर. राईट. मग हा झाला ID प्लस MH². मग आता इथं मला ID म्हणजे तो माझ्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये नाही आहे. मग हा ID काढण्यासाठी मी जर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरलं तर तो किती येईल, IC/2 म्हणजे MR²/4. म्हणजे आता हा येईल MR²/4 आणि प्लस M इंटू इथं परत H किती आहे R. सो MR². सो नाव इट इज 5/4 MR². सो दिस इज माय राईट आन्सर. सो अशा पद्धतीने तुम्हाला पॅरलल ॲक्सिस थेरम थ्रू परपेंडिक्युलर ॲक्सिस वापरावं लागेल. ठीक आहे. आता तुम्ही ID डिस्कसाठी रिंगसाठी पाठ करू शकता, दॅट इज डिफरंट थिंग. ठीक आहे. तर लेट अस अंडरस्टँड दी परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. तर लॅमिनार बॉडीज लाईक डिस्क किंवा इतर लॅमिनार बॉडीजमध्ये जर तुम्हाला त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर ॲक्सिस होती मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचा असेल, सपोज एक लॅमिनार बॉडी लाईक दिस. ठीक आहे. आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर हा एक ॲक्सिस आहे, याच्या भोवती आपल्याला काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर तिच्या प्लेनमध्ये सेम पॉईंटमधून जाणारे 2 परपेंडिक्युलर ॲक्सिस आपल्याला गृहीत धरावं लागतील. लेट इट बी मोमेंट ऑफ इनर्शिया बी IX अँड IY. सो हे 2 ॲक्सिस एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे आणि ते सेम पॉईंटमधून पास होत आहेत. म्हणजे ते तिसऱ्या ॲक्सिसला, ज्या ॲक्सिस भोवती आपण MI शोधतोय त्याला देखील परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे हे 3 ॲक्सिस म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस झाले. तर या केसमध्ये हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो हा
ह्या उरलेल्या दोन मोमेंट ऑफ इनर्शियाची स्ट्रेट वे बेरीज असते. सो दिस इज परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. मी आत्ता डिस्कच्या बाबतीत तो फॉर्म्युला वापरला. डिस्कमध्ये जर मला अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर मी एक डायमीटर असा कन्सिडर करेल व दुसरा असा कन्सिडर करेल. हा आय डी, हा सुद्धा आय डी आणि हा माझा आय सी. सो आय नो आय सी विच इज एम आर स्क्वेअर बाय 2 and this id plus id याच्यामध्ये टाकून येईल 2 times id. So therefore my answer will become id is equal to mr square by 4. So this is how you can find out moment of inertia of a disk about the diameter axis by using perpendicular axis theorem. So statement सोपी आहे. आता याचं देखील प्रूफ करताना तुम्हाला 3 परपेंडिक्युलर ॲक्सिस कन्सिडर करावं लागतील. त्यानंतर ॲक्सिस पासून आर अंतरावर एक छोटंसं मास कन्सिडर करावं लागेल जे 2 ॲक्सिस पासून वाय आणि एक्स अंतरावर असेल. अगेन ट्रायंगलची जॉमेट्री पायथागोरस थेरम वापरून यू कॅन राईट द प्रूफ ऑफ द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. अगदी पद्धतशीरपणे ते त्याचे एक स्टँडर्ड आन्सर तयार करून ठेवा आणि बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टेट अँड प्रूफ, पॅरलल ॲक्सिस, स्टेट अँड प्रूफ, परपेंडिक्युलर ॲक्सिस असे थिअरॉटिकल क्वेश्चन करून ठेवा. बाकी न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने दिस काइंड ऑफ जजमेंट इज टू बी यूज while solving the MCQs, right? So this is about theorems in rotational motion to find out moment of inertia. So theorems बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. सोपे प्रश्न आहेत. आपण टेक्स्टबुक एक्सरसाइज मधून काही प्रश्न सोडवायचा प्रयत्न नक्की करू. Now the next concept is angular momentum. Angular momentum of a rotating body. So आपण बघितलं लिनियर मोमेंटमचा कन्सेप्ट. लिनियर मोशनमध्ये बॉडीवर फोर्स ॲप्लाय केल्यानंतर इट स्टार्ट मुव्हिंग. फोर्स वाढवला किंवा कमी केला की त्याची मुवमेंटमध्ये कमी जास्तपणा येतो, त्याची व्हेलॉसिटी कमी जास्त होते. आणि हे जे व्हेलॉसिटीमध्ये होणारे बदल आहे विथ मास, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज मोमेंटम. मग आता हा जो मोमेंटम आहे लिनियर मोशनमध्ये त्याला आपण पी इज इक्वल टू एम व्ही असं घेतलं. मग जर आपण रोटेशनल मोशनमध्ये मोमेंटमचं कन्सेप्ट जर प्लॅन करायचं ठरवलं तर ते आपल्याला ॲनालॉजीच्या हिशोबाने काय यायला पाहिजे, L is equal to I into omega because N corresponds to I and V corresponds to omega. So exactly तोच फॉर्म्युला येतो. पण बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया की अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय नेमकी. सी रोटेट होणाऱ्या बॉडीचे पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना प्रत्येक पार्टिकलला लिनियर मोमेंटम असतं, राईट. पी इज इक्वल टू एम व्ही, कारण तो सर्कलमध्ये टेंजेन्शियल व्हेलॉसिटीने फिरत असतो. आता हे जे लिनियर मोमेंटम आहे हे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून ठराविक अंतरावर आहे, राईट. ते लिनियर मोमेंटम कसं आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून हा ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा पार्टिकल ही त्याची लिनियर व्हेलॉसिटी, ह्या डायरेक्शनला ही त्याचं लिनियर मोमेंटम, हा आर अंतरावर गोल फिरतोय. मग ह्या लिनियर मोमेंटमचं जर आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती मोमेंट घेतली तर त्याला म्हणायचं अँग्युलर मोमेंटम विच इज आर बार क्रॉस पी बार, राईट. म्हणजेच एल इज इक्वल टू आर पी साईन थिटा. इथे अँगल 90 डिग्री असल्यामुळे सिम्पली एल इज इक्वल टू आर पी आणि पीची किंमत टाकून इट इज m into v into r. So this is the concept of angular momentum. So angular momentum is nothing but moment of linear momentum. आणि त्याला आपण रोटेशनल मोशनमध्ये त्याच्यासाठी हा फॉर्म्युला कसा तयार केला याचं सेपरेट डेरिव्हेशन बघणार आहे. तर डेरिव्हेशन फॉर अँग्युलर मोमेंटम कसं काढायचं. सो अगेन आपण जर एक रिजिड बॉडी कन्सिडर केली आणि त्याच्यात n नंबर ऑफ पार्टिकल्स आहे असं जर म्हणलं तर प्रत्येक पार्टिकलची सर्क्युलर मोशन आपण ऑलरेडी कायनेटिक एनर्जीच्या टायमाला वापरली. आता ह्यावेळेस फक्त काय करायचं आपल्याला, का लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स आर सिच्युएटेड ॲट डिफरंट डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. m1 m2 m3 m4 mn आर लोकेटेड ॲट r1 r2 r3 r4 rn, राईट. आता प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी आहे v1 v2 v3 vn. लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये रिलेशन तुम्हाला माहिती आहे, v इज इक्वल टू आर ओमेगाने. v1 म्हणजे r1 ओमेगा, v2 म्हणजे r2 ओमेगा. नाव यू हॅव लिनियर व्हेलॉसिटीज ऑफ पार्टिकल अँड मासेस ऑफ पार्टिकल. सो प्रत्येक पार्टिकलचं मोमेंटम काय येणार आहे, पी इज इक्वल टू m1 v1 म्हणजेच m1 r1 ओमेगा 1. त्यानंतर तुमचं प्रत्येक पार्टिकलचा आता अँग्युलर मोमेंटम तुम्ही काढू शकता ह्या फॉर्म्युल्याने. मग अँग्युलर मोमेंटम ह्या फॉर्म्युल्याने काय येणार आहे, एम व्ही आर. जर असा जर हिशोब केला तर प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम इन m1 r1 स्क्वेअर ओमेगा, m2 r2 स्क्वेअर ओमेगा, m3 r3 स्क्वेअर ओमेगा. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर तुम्हाला मिळेल L इज इक्वल टू सिग्मा I इक्वल्स टू 1 to n mi ri स्क्वेअर इंटू ओमेगा. दिस इज नथिंग बट युअर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि म्हणून L इज इक्वल टू
आय ओमेगा असं डेरिवेशन तुम्ही लिहू शकता. सो हे झाले त्याच्यावरचे स्टँडर्ड क्वेश्चन. व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम अँड हाऊ टू ऑब्टेन द डेरिवेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम एक फिजिकल क्वांटिटी आहे, ती व्हेक्टर क्वांटिटी आहे, ती अलॉंग द ॲक्सिस ॲक्ट होते. तिची दिशा ही अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्याच डायरेक्शनने असते, राईट. सो इट इज ॲक्सियल व्हेक्टर. युनिट तुम्हाला काढता येईल किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद, आणि डायमेन्शन्स त्या हिशोबाने तुम्हाला लिहिता येतील. किलोग्रॅम m1 मीटर स्क्वेअर L2 आणि पर सेकंद म्हणजे T-1. ठीक आहे, तर ते तुम्ही लिहू शकता. आता मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. जसं लिनियर मोमेंटम कॉन्झर्व्ड राहतं सिस्टीमचं, आयसोलेटेड सिस्टीममध्ये जर फोर्सेस 0 झाले तर लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट राहतं, त्याच पद्धतीने आयसोलेटेड सिस्टीममध्ये जर टॉर्क 0 झाला, रिझल्टंट टॉर्क जर 0 झाला, तर अँग्युलर मोमेंटम देखील कॉन्स्टंट राहतं, आणि याला म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सिंपल स्टेटमेंट आहे, इन अन आयसोलेटेड सिस्टीम इफ द रिझल्टंट टॉर्क इज 0 then angular momentum of a system remains constant. This is called as law of conservation of angular momentum. मग आता तो प्रूव्ह कसा करायचा, राईट. तर प्रूव्ह करण्यासाठी आपण बेसिक स्टेटमेंट वापरणार. बेसिक स्टेटमेंट काय होते आपली, L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार. याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार, DL बार बाय DT इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, R बार क्रॉस DP बार बाय DT प्लस DR बार बाय DT क्रॉस P बार. आता इथं DP बाय DT म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच फोर्स. हा आला R बार क्रॉस F बार प्लस हा DR बार बाय DT काय, दिस इज वेलॉसिटी, टेंजेन्शियल वेलॉसिटी क्रॉस P. आता या ठिकाणी R बार क्रॉस F बार हा जो क्रॉस प्रोडक्ट आहे, दिस इज नथिंग बट द टॉर्क, फोर्स इंटू डिस्टन्स. सो देअरफॉर इट इज टॉर्क अँड दिस इज 0, कारण हे दोन्ही वेक्टर टेंजेन्शियल डायरेक्शनने ॲक्ट होतात. दोघांची दिशा सारखी असल्यामुळे त्याचा क्रॉस प्रोडक्ट 0 येणार आहे. तर आता आपल्याकडे काय आलं मग मित्रांनो, DL बार बाय DT इज इक्वल्स टू T बार म्हणजे टॉर्क, राईट. मग आता जर टॉर्क मी 0 केला ॲज पर दी स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, सो मला काय मिळणार मग, DL बार बाय DT इज इक्वल टू 0 इफ द टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टीम इज 0. आता जर एखाद्या गोष्टीचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे तर ती गोष्ट कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट. आणि म्हणून L इज इक्वल टू काय आलं, कॉन्स्टंट. And this is where the law is proved, right? So this is how you can prove the law of conservation of angular momentum. तर आता याच्यातून आपण स्टेटमेंट तयार करू. L इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच काय, I ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच तुम्ही काय लिहू शकता, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. So in two different conditions, the product of I and omega is constant. That means you can solve missing value problem, missing value MCQs from this. Like तुम्हाला सांगितलं एक डिस्क फिरते, तिचा सुरुवातीचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी ओमेगा 1 आहे. आता त्या डिस्कवर आपण थोडंसं च्युइंगम किंवा इतर काहीतरी मास टाकलं, राईट. त्याचं मास वाढवलं, साहजिक आहे, मास वाढलं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे. मग आता I2 तुम्ही काढू शकता विथ द इन्क्रीज मास. आणि तुम्हाला जर विचारला प्रश्न तर मग डिस्कची अँग्युलर व्हेलॉसिटी किती राहील, किंवा कमी होईल का जास्त होईल, किंवा त्याच्यात पर्सेंटेज इन्क्रीज किती होईल. नंबर ऑफ टाईप्स ऑफ प्रॉब्लेम्स तयार होतात. या दोन गोष्टीतून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता, राईट. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व्ह दी प्रॉब्लेम्स ऑन दी अँग्युलर मोमेंटम इन इट्स कॉन्झर्वेशन. त्याच्या थिअरीमध्ये आपण बघितलं, बॅलेट डान्सरचं एक्झाम्पल आहे, पर्सन डायव्हिंग इन द स्विमिंग पूल आहे. ते काय करतात जेणेकरून त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो, कमी होतो. सो दोन्ही केसमध्ये दे मेंटेन देअर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट फॉर द सेफ्टी अँड फॉर परफॉर्मिंग दॅट ॲक्टिव्हिटी प्रॉपरली, राईट. सो आता नेक्स्ट अँग्युलर मोमेंटम नंतर ह्या चॅप्टरमध्ये पुढचं कन्सेप्ट आहे टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी. सी टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याकडे सिम्पल आहे, मी आत्ता सांगितलं. टॉर्क इज इक्वल टू डिस्टन्स इंटू फोर्स, म्हणजे RF साईन थिटा, ठीक आहे. आणि जर साईन थिटा 1 असेल, थिटा 90 असेल, तर सिम्पली R इंटू F, म्हणजे टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. हा झाला त्याचा बेसिक फॉर्म्युला, राईट, थेरॉटिकल फॉर्म्युला. टॉर्क इज नथिंग बट द रोटेशनल इफेक्ट प्रोड्यूस बाय दी फोर्स, जो आपण 11वीमध्येही शिकलो. मग आता आपल्याला कम्पॅरिझन करतोय आपण का लिनियर मोशनमध्ये मोशन प्रोड्यूस करणारा कोण आहे, फोर्स. आणि तो न्यूटनच्या लॉनुसार काय असतो, मास इंटू ॲक्सलरेशन. मग रोटेशनल मोशनमध्ये मोशन प्रोड्यूस करणारा कोण आहे, टॉर्क. मग तो काय असला पाहिजे, मासच्या जागेवर आय, ॲक्सलरेशनच्या जागेवर अँग्युलर ॲक्सलरेशन T इज इक्वल टू I अल्फा. मग असं आहे का, येस. दिस इज द फॉर्म्युला फॉर टॉर्क.
इन रोटेशनल मोशन. सो लेट अस डिराईव्ह दिस फॉर्म्युला. आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारतील टी इज इक्वल टू आय अल्फा डिराईव्ह करा, म्हणजेच डिराईव्ह एन एक्सप्रेशन फॉर द टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग बॉडी. सो अगेन तेच कन्सेप्ट आहे, काही एक रिजिड रोटेटिंग बॉडी कन्सिडर करायची, त्याच्यात एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहे असं कन्सिडर करायचं. ते आता आपल्याला टी इज इक्वल टू आर अल्फा आहे. मग प्रत्येक बॉडीचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स वेगवेगळे R1 R2 R3 R4 लाईक दॅट. प्रत्येक पार्टिकलचे मासेस वेगळे M1 M2 M3 MN लाईक दॅट, राईट. प्रत्येक पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन वेगळं आहे. मग आपण काय करणार, F इज इक्वल टू MA याचा उपयोग करून प्रत्येक पार्टिकलवरचा फोर्स काढणार. F1 F2 F3 लाईक एन नंबर ऑफ पार्टिकलसाठी फोर्स काढणार. मग आपण प्रत्येक पार्टिकलचा टॉर्क काढणार R1 इंटू F1, म्हणजेच काय येणार तो. आता MA मध्ये जर मी फॉर्म्युला टाकला तर A इज इक्वल टू काय असतो R अल्फा. मग फोर्स इज इक्वल टू काय येणार, F इज इक्वल टू M इंटू R इंटू अल्फा. पहिल्या पार्टिकलसाठी M1 R1 अल्फा, दुसऱ्या nth पार्टिकलसाठी MN RN अल्फा. आता हा फोर्स समजा हा पहिल्या पार्टिकलचा फोर्स आणि त्याला R1 ने मल्टिप्लाय केला, हे किती झालं M1 R1 स्क्वेअर अल्फा. सो असे एन नंबर ऑफ पार्टिकलचे तुम्ही जर समजा टॉर्क काढले आणि फायनल टॉर्कला बेरीज केली तर अगेन तुम्हाला ही ब्रॅकेटमध्ये क्वांटिटी मिळणार आहे MI RI स्क्वेअर I इक्वल्स टू 1 to n इंटू अल्फा. नाउ दिस इज नथिंग बट I, सो इट इज I अल्फा. ठीक आहे. सो तिथे प्रश्नाचं उत्तर क्लोज होईल. फक्त डेरिव्हेशनची एक लँग्वेज सेट करा, एक प्रॉपर आन्सरमध्ये तुम्ही डेरिव्हेशन ते लिहू शकता. ठीक आहे. सो दिस इज अबाउट टॉर्क. आता परत टॉर्क एक फिजिकल क्वांटिटी. युनिट ऑफ टॉर्क काय आहे, टॉर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स आहे, म्हणून न्यूटन मीटर इज अ युनिट ऑफ टॉर्क. नाव इट इज अ वेक्टर क्वांटिटी. तो वेक्टर कसा असला पाहिजे, इट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रोटेशन प्लेन ऑफ रोटेशन अलॉंग दी ॲक्सिस ऑफ. त्याची डायरेक्शन काय अलॉंग दी ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणून तो सुद्धा कसा आहे ॲक्सियल वेक्टर आहे, राईट. सो टॉर्कची दिशा बेसिकली अल्फा ठरवतं आहे, राईट. मग जर मोशन इन्क्रीज होत असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी वाढत असेल तर टॉर्क, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे सगळे ॲक्सियल वेक्टर एकाच दिशेला असतात. आणि जर बॉडीची डायरेक्शन रिड्यूस, बॉडीचा स्पीड रिड्यूस होत असेल, कमी होत असेल तर टॉर्क हा अँग्युलर ॲक्सलरेशनच्या विरुद्ध दिशेने ॲक्ट होणार, अपोजिट दिशेने, बट अलॉंग द ॲक्सिस ओनली, राईट. ठीक आहे. सो दिस इज अबाउट टॉर्क. नाउ द लास्ट पार्ट ऑफ लेसन दॅट इज रोलिंग मोशन. तर लेट अस अंडरस्टँड रोलिंग मोशन. मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की मोशनचे जे बेसिक प्रकार आहेत ते कंबाईन होऊनही परत मोशन तयार होऊ शकते. लाईक रोटेशनल मोशन इज अ बेसिक मोशन विच इज ऑब्झर्व्ड इन द नेचर. लिनियर मोशन, ट्रान्सलेशनल मोशन इज अ बेसिक नेचर दॅट इज ऑब्झर्व्ड इन द नेचर. देन व्हायब्रेशन दॅट इज बेसिक मोशन दॅट इज ऑब्झर्व्ड इन द नेचर. नाव बॉडीचे सरफेसेस कर्व असल्यामुळे आणि नॅचरली ग्रॅव्हिटेशनच्या इफेक्टमुळे काही बॉडीज रोटेट होता होता ट्रान्सलेट होतात. मग ही जी मोशन आहे ज्यामध्ये रोटेशन पण आहे आणि ट्रान्सलेशन पण आहे त्याला म्हणायचं रोलिंग मोशन. आणि माणसाने जेव्हा हे हेरलं आणि त्यांनी चाकाचा शोध लावला, त्याची लाईफ स्पीड घेतली त्याच्या लाईफने, राईट. आपल्याला रोटेशन कळालं आणि रोटेशन नंतर कळालं की आपण त्याला घेऊन पुढे जाऊ शकतो. मग आता आपल्या गाड्या घोड्या याला चाका असतात, ते काय करतात, रोलिंग मोशन. सो थोडक्यात डेफिनेशन ऑफ रोलिंग काय आहे, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल अँड ट्रान्सलेशनल मोशन. मग आता आपल्याला पुस्तकात ज्या केसेस दिल्यात ते प्युअर रोलिंगचे दिल्यात. एक आपल्याला बघायचं आहे रोलिंग मोशनमध्ये बॉडीची कायनेटिक एनर्जी किती असते. मी त्यासाठी एका R रेडियसच्या आणि M मासच्या बॉडीला मी हॉरिझॉन्टल प्लेनवर रोल करायला लावतो. ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर ए बॉडी रोलिंग ऑन ए हॉरिझॉन्टल प्लेन विथ व्हेलॉसिटी V. Let omega be the angular velocity, R be the radius of body, M be the mass of body, I be the moment of inertia and K be the radius of gyration. ठीक आहे. मी त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी, सगळ्या फिजिकल क्वांटिटीज मानून घेतल्या, राईट. आता ही बॉडी रोल होता होता ट्रान्सलेट होऊन थोड्या वेळाने ह्या पोझिशनला येते. मग ह्या दरम्यान ती जे काही करते ती रोलिंग मोशन आहे. प्युअर रोलिंग म्हणजे ती कुठेही मध्ये न थांबता स्लाईड वगैरे होत नाही, ती फिरत राहते अगदी शेवटच्या पॉईंटपर्यंत. दॅट इज व्हॉट इज प्युअर रोलिंग. आता याची कायनेटिक एनर्जी सिंपल आहे. याची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, कायनेटिक एनर्जी ड्यू टू रोटेशन प्लस कायनेटिक एनर्जी ड्यू टू ट्रान्सलेशन. मग आता कायनेटिक एनर्जी ड्यू टू रोटेशन किती आहे, 1/2 I ओमेगा स्क्वेअर
आणि कायनेटिक एनर्जी ड्यू टू ट्रान्सलेशन किती येईल 1/2 mv². आता आपल्याला माहिती आहे आय इज इक्वल टू काय असतो mk², रेडियस ऑफ गायरेशनचा वापर केला तर, आणि ओमेगा इज इक्वल टू काय असतो v/r. सो हा येईल v²/r² आणि प्लस हा 1/2 mv². मग फायनली फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी तो काय तयार होईल 1/2 mv² into bracket 1 plus k² upon r². This is the formula for kinetic energy of a body rolling on the horizontal plane or rolling on any plane, right? So 1/2 mv² ही जर फक्त एवढा भाग घेतला तर ती ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी झाली. आणि हा ॲडिशनल ब्रॅकेट वाढला 1 plus k²/r. के आला म्हणजे रोटेशनचा इफेक्ट आला. म्हणजे रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी ही स्लायडिंग बॉडी त्याच बॉडीला जर स्लाइड करायला लावलं तर तिच्यापेक्षा नक्कीच जास्त असते. या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आणि केच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाकून तुम्ही डिस्क, रिंग, स्पियर, रॉड इत्यादी ज्या बॉडीज आहे, ज्या सर्क्युलर ज्याचा कर्व शेप आहे, आउटर शेप कर्व आहे, त्याची तुम्ही कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करू शकता. तर ते सिम्पल टाईपचे न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी तुमच्या केच्या व्हॅल्यू पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हीच बॉडी जर आपण इन्क्लाइन प्लेनवरून जर सोडली खाली तर गुरुत्वाकर्षणामुळे ग्रॅव्हिटीमुळे ती खाली येणारी रोल होऊन तर त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी ॲक्सलरेशन किती असतं हे आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला तिथं बोर्ड प्रश्न विचारू शकतं आणि आपल्याला फॉर्म्युला मिळतील. त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण CETचे क्वेश्चन, नीटचे क्वेश्चन, JEEचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. राईट. आता सपोज एक इन्क्लाइन प्लेन आहे लाईक दिस ॲट हाईट h ॲट अँगल ऑफ इन्क्लिनेशन थिटा आणि प्लेनची टोटल लांबी आहे s. सो याच्यावरून इथे एक बॉडी आपण सोडून दिली v व्हेलॉसिटीने आणि ती थोड्या वेळाने इथं खाली आली. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल तर हिची व्हेलॉसिटी किती आहे आणि हिचं ॲक्सलरेशन किती आहे. आता हिची व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा उपयोग करणार. बॉडी ह्या पोझिशनला आहे ॲट हाईट h फ्रॉम दी ग्राउंड, त्यावेळेस तिची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे mgh. तुम्ही बॉडी इथून सोडून दिली आणि तिला खाली इथे येऊ दिलं तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये होणार आहे. बॉडीची कायनेटिक एनर्जी रोलिंगमुळे किती असते आत्ताच आपण बघितलं 1/2 mv², 1 plus k²/r². के म्हणजे या बॉडीची रेडियस ऑफ गायरेशन, आर म्हणजे तिची जॉमेट्रिक रेडियस. आता हे दोन फॉर्म्युले जर कम्पेअर केले तर तुम्हाला फॉर्म्युला मिळेल v इज इक्वल टू √2gh डिवायडेड बाय 1 plus k²/r². सो दिस इज द फॉर्म्युला. तुम्हाला कम्पेअर करून थोडीशी अरेंजमेंट करून हा फॉर्म्युला काढता येईल. इथं बोर्ड प्रश्न विचारणार ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ ए बॉडी रोलिंग डाऊन दी इन्क्लाइन प्लेन. ही वेलॉसिटी कशावर अवलंबून आहे? केवर अवलंबून आहे, एचवर अवलंबून आहे, आरवर अवलंबून आहे. सो देर आर सो मेनी फॅक्टर्स. राईट. आता जर आपण केच्या किमती बदलल्या वेगवेगळ्या बॉडीजसाठी, लाईक रिंगसाठी के इज इक्वल टू आर ए, डिस्कसाठी के इज इक्वल टू r/√2a, तर प्रत्येकाची व्हेलॉसिटी वेगवेगळी येईल. तर त्याच्यावरती न्यूमरिकल्स तयार होईल, तुम्हाला कम्पॅरिझन करता येईल. राईट. मग आता समजा कम्पॅरिझनमध्ये सांगितलं की एक रिंग हे r रेडियसची नियम मासची आणि इट इज अलाउड टू रोल डाऊन ऑन ए इन्क्लाइन प्लेन. सो आफ्टर सम टाईम दॅट रिंग इज मोल्डेड इन टू डिस्क ऑफ सेम शेप. तिचा आकार तेवढाच ठेवला आणि अगेन इट इज रोल डाऊन ऑन दी सेम प्लेन. देन हाऊ मच विल बी इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीज ऑर डिक्रीज. सो तुम्ही दोन्ही केसमध्ये व्ही काढा, त्याची वजाबाकी बेरीज करून त्याचा रेशो घेऊन यू कॅन फाइंड आउट द आन्सर. सो त्या पद्धतीने तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. राईट. आता लेटेस्ट टॉक अबाउट ॲक्सलरेशन. त्या ॲक्सलरेशनसाठी एक लक्षात घ्या, ही जी मोशन आहे रोलिंग डाऊन द इन्क्लाइन प्लेन, ही मोशन अंडर ग्रॅव्हिटी आहे. राईट. सो इट इज कॉन्स्टंट ॲक्सलरेशन मोशन. मग आपण याला कायनेमॅटिकल इक्वेशन वापरू. आपल्याकडे इक्वेशन आहे v² इज इक्वल टू u² प्लस 2as. हिअर u इज 0. इनिशियली बॉडी वर असताना तिची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. त्यामुळे इथे a इज इक्वल टू स्ट्रेट वे येणार v² / 2s. आता v² ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती आहे 2gh/1 plus k²/r². राईट. डिवायडेड बाय हा 2 तसाच ठेवतो मी आणि s या ट्रायंगलमध्ये s इज इक्वल टू h डिवायडेड बाय साइन थिटा. राईट. कारण साइन थिटा इज इक्वल टू काय येईल h/s. सो s इज इक्वल टू काय येईल h/sin थिटा. सो h/sin थिटा. 2 कॅन्सल, h कॅन्सल. फायनल फॉर्म्युला g sin थिटा डिवायडेड बाय 1 plus k²/r². This is the acceleration of body rolling down the inclined plane. So we have velocity of body rolling down the inclined plane, acceleration of body rolling down the inclined plane. या फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता.
मिसिंग व्हॅल्यूज काढू शकता आणि केच्या व्हॅल्यू टाकून डिस्क, रिंग, स्पियर, हॉलो सिलेंडर, व्हॉट एव्हर स्टँडर्ड ऑब्जेक्ट्स आहेत आपल्याकडे जे रोल होऊ शकतात त्याच्या व्हेलॉसिटीचं कायनेटिक एनर्जी आणि त्याच्या ॲक्सलरेशनची कंपॅरिझन करू शकतात. अँड दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड, राईट. सो तो तुमचा असाइनमेंटचा भाग असेल का फाइंड द व्हेलॉसिटी, फाइंड द ॲक्सलरेशन, फाइंड द एनर्जीज ऑफ डिफरंट बॉडीज रोलिंग डाऊन द इन्क्लाइन प्लेन. सो त्याच्यासाठी तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने हा रोटेशनल मोशन चॅप्टर इथं क्लोज होतोय, राईट. आता मी 1-2 मिनिटात तुमच्या पुस्तकामध्ये जे थेरॉटिकल प्रश्न दिलेले आहेत ते ह्या टॉपिकमध्ये कुठल्या कुठल्या टॉपिकवर आहेत, त्या थेअरी क्वेश्चनचं आन्सर कसं लिहायचं हे सांगायचा प्रयत्न करतो. मी तुमच्या फर्स्ट चॅप्टरच्या प्रिंटआउट्स काढून ठेवल्या होत्या. आता याच्यामध्ये आन्सर पहिले ते MCQ दिलेले आहेत काही, आपण ते MCQ घेण्याचा प्रयत्न करू. पेज नंबर 23 नवीन बुकच्या पहिला MCQ आहे. MCQची मी स्टेटमेंट वाचतो, तुम्ही ध्यान देऊन ती ऐका आणि ते जे आन्सर मी सिलेक्ट केलं आहे ते 4 ऑप्शनपैकी तेच का केलं ते सांगायचा प्रयत्न करतो. 2-3 MCQ आहेत, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्याने काय सांगितलं का वेन सीन फ्रॉम द बिलो द ब्लेड्स ऑफ सीलिंग फॅन आर सीन टू बी रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज अँड देअर स्पीड इज डिक्रीजिंग. सीलिंग फॅन जो असतो ना आपला घरातला, त्याच्या खालून आपण त्याच्याकडे वरती बघितलं, आपल्या असं लक्षात आलं की त्याचे ब्लेड्स अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत आहेत, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, आणि त्याचा स्पीड कमी केलेला आहे. आपण त्याचा स्पीड काय केला, कमी केलेला आहे. तर मग त्याने सांगितलं का सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द डायरेक्शन ऑफ इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. तर त्याच्या अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशनच्या संदर्भात करेक्ट स्टेटमेंट निवडा, राईट. मुलांना आता स्टेटमेंट काय दिली त्याच्यापेक्षा तुम्हाला मी उत्तर सांगतो कसं करायचं. सिलिंग फॅन कसा फिरतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे मी आता फळ्यावर हे असा हात धरला, ही झाली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता हीच तुम्ही जर अशी बघितली, म्हणजे हा हात मी जर असा केला, सो धिस इज ऑल्सो नाउ धिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन वेन सीन फ्रॉम दी बॉटम. असं आता आपण बघूया, ठीक आहे. खालून बघितलं तर धिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग आता अँग्युलर व्हेलॉसिटी वरती जाणार आहे आणि अँग्युलर ॲक्सलरेशन कुठे येईल. आता जर समजा फॅनचा स्पीड वाढतोय तर ते एकाच दिशेला जाईल आणि जर कमी होतो तर खाली जाईल. मग आता जर डायरेक्शन परफेक्ट घेतली तर उत्तर काय यायला पाहिजे, अँग्युलर व्हेलॉसिटी अपवर्ड्स अँड अँग्युलर ॲक्सलरेशन डाऊनवर्ड्स. ठीक आहे. आता तुम्ही डायरेक्शन चेक करून बघा. सो एक लक्षात घ्या, स्पीड डिक्रीजिंग आहे त्यामुळं दोघांची दिशा विरुद्ध येणार आहे. फक्त आता कोणाची दिशा खाली कोणाची वर येईल हे तुम्हाला कसं ठरवायचं, सिलिंग फॅनच्या रोटेशनवरून. सो लुक ॲट दी सिलिंग फॅन फ्रॉम दी बिलो रोटेटिंग इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आणि त्या हिशोबाने उजव्या हाताची बोटं फिरवा, यू विल गेट दी आन्सर. सो आय थिंक ए इज द आन्सर. दुसरा MCQ आहे पार्टिकल ऑफ मास 1 किलोग्रॅम टाईड टू 1.2 मीटर लॉंग स्ट्रिंग इज व्हर्ल्ड टू परफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. आपण 1 किलोचा एक पार्टिकल, त्याला 1.2 मीटरचा दोरा बांधला आहे आणि त्याला व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवलेलं आहे. ठीक आहे. सर्क्युलर मोशन इज इन व्हर्टिकल सर्कल. सो मिनिमम स्पीड ऑफ पार्टिकल इज 5 मीटर पर सेकंड. पार्टिकलचा कमीत कमी स्पीड किती आहे, 5 मीटर पर सेकंड. तर मग कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट. त्याने आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. पहिली स्टेटमेंट आहे मॅक्झिमम स्पीड मस्ट बी 5√5. ती मी दिलेली माहिती मानतो. पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, त्याची रेडियस सांगितलेली आपल्याला त्यांनी 1.2 मीटर. पार्टिकलचं मास दिलेलं आहे 1 किलोग्रॅम. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा माहितीमध्ये त्याने पहिली स्टेटमेंट दिली, पी स्टेटमेंट आहे मॅक्झिमम स्पीड मस्ट बी 5√5 आणि क्यू स्टेटमेंट त्याने दिलेली आहे डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग इज 60 न्यूटन. सो T2 - T1 इज इक्वल टू 60 न्यूटन. आणि ह्या 2 स्टेटमेंटला कन्सिडर करून त्याने ऑप्शन बनवले का फक्त पी करेक्ट आहे, फक्त क्यू करेक्ट आहे, त्यानंतर दोन्ही करेक्ट आहे आणि दोन्ही इनकरेक्ट आहे. आता 4 पैकी एक ऑप्शन आपल्याला कोणता घ्यायचा तर आपल्याला चेक करावं लागेल. याचा मिनिमम स्पीड त्याने दिलेला आहे 5 मीटर पर सेकंड. V1 इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. वी नो V1 कुठं असतो, हायेस्ट पॉईंटला, जो किती आहे 5 मीटर पर सेकंड. नाव V1 म्हणजेच काय, अंडर रूट RG, राईट.
लक्षात घ्या V1चा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट आर जी. आता मॅक्झिमम स्पीड कुठं असतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये, आठवा बॉटमला इथं असतो मॅक्झिमम स्पीड V2. तो किती असतो, अंडर रूट 5 आर जी. म्हणजे ते कसं लिहू शकतो मी, रूट 5 इंटू अगेन अंडर रूट आर जी. आता अंडर रूट आर जीचीच किंमत किती आहे, 5. म्हणजे हे किती आलं, 5 रूट 5 मीटर पर सेकंड. सो दिस इज करेक्ट स्टेटमेंट. पी इज करेक्ट स्टेटमेंट, राईट. सो त्याचा मॅक्झिमम स्पीड 5 रूट 5 असणार आहे. नाउ लेट अस चेक क्यू. आपल्याला माहिती व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये T2 मायनस T1 किती असतो, 6 टाइम्स mg. So let us put the value. 6 m is 1 and take g 10. So it is 60 Newton, right? So difference in the tension is 60 Newton. त्यामुळं both the statements are correct. आता इथं मी असं ॲज्युम करून चाललो का g is equal to 10 घ्यायचं. जर g is equal to 9.8 घेतलं तर इट विल नॉट कम 60, देन इट विल गो इन टू आर्ग्युमेंट. बट MCQला मॅक्झिमम टाईम आपण g is equal to 10 घेत असतो. तर त्या हिशोबाने बोथ दी स्टेटमेंट्स आर करेक्ट. अदरवाईज आर्ग्युमेंटमध्ये जायचं नसेल तर ओनली पी स्टेटमेंट इज करेक्ट, कारण हा मग 60पेक्षा कमी येईल 9.8च्या हिशोबाने. एनिवे, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 3 त्याने काय सांगितलं का, सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट अबाउट द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ मास ऑफ ऑब्जेक्ट अँड सम ऑफ इट्स डिस्टन्स पॅरामीटर्स सच ॲज RL एक्सेट्रा. सी त्याने आपल्याला काही स्टेटमेंट दिलेले आहे, त्याच्यातली आपल्याला करेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करायची आहे. ती करेक्ट स्टेटमेंट ह्या संदर्भात सिलेक्ट करायची का, मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये मास असतं आणि काही डिस्टन्स पॅरामीटर असतात, ती लेंथ असेल, रेडियस असेल वगैरे, ठीक आहे. सो आता पहिली स्टेटमेंट सांगतो, डिफरंट ऑब्जेक्ट्स मस्ट हॅव डिफरंट एक्सप्रेशन्स फॉर देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. प्रत्येक ऑब्जेक्टच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन सारखं आहे का. समजा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो mr², रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो ml²/12 आहे, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो mr²/2a. तर ही स्टेटमेंट मला करेक्ट वाटते. मग आपण पुढच्या 3 स्टेटमेंट चेक करू एक्झॅक्टली काय. बी स्टेटमेंट काय सांगते का, वेन रोटेटिंग अबाउट सेंट्रल ॲक्सिस द हॉलो सर्क्युलर कोन अँड द डिस्क हॅव द सेम एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपल्याकडे टेबलमध्ये जर बघितलं तर सेंट्रल ॲक्सिस भोवती हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 1/2 mr², ठीक आहे. आणि डिस्कचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr². बट दिस स्टेटमेंट विल बी ट्रू ओनली वेन देअर रेडियस अँड मास आर सेम. आता इथं त्याने MCQ देताना असं काही दिलं का, त्याने काय सांगितलं का, स्टेटमेंट अबाउट द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ मास ऑफ ऑब्जेक्ट अँड सम ऑफ इट्स डिस्टन्स पॅरामीटर. आता जर मास सारखं नसेल कोन आणि डिस्कचं तर दिस स्टेटमेंट फक्त फॉर्म्युल्याची सिमिलरिटी आहे. तिकडं या 1/2 mr², इकडं 1/2 mr² आहे, पण याचं मास आणि त्याचं मास सारखं आहे असं कुठं मेन्शन केलेलं नाही. सो तो पॉईंट आपण थोड्या वेळाकरता विचार करायला ठेवू. तिसरा ऑप्शन पहा काय दिलेला आहे, एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर ए पॅरलेलो पाईप. ठीक आहे ना, पॅरलेलो पाईप बॉक्स जो असतो तो, त्याचं जे मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन आहे अबाउट द ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इन्क्लूड्स इट्स डेप्थ. आता पॅरलेलो पाईपच्या याच्यात आपल्याला कुठेही डेप्थ दिलेली नाही मुलांना. हा फॉर्म्युला पॅरलेलो पाईपचा आहे, याच्यात डेप्थ आहे का, नाही. सो दिस इज अगेन रॉंग स्टेटमेंट. आणि लास्ट, एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अँड दॅट ऑफ प्लेन शीट इज सेम अबाउट ट्रान्सवर्स ॲक्सिस. आता प्लेन शीटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, प्लेन शीटचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया इथे युनिफॉर्म प्लेट किंवा प्लेन शीटचा, त्याच्यात आपल्याला त्याची रुंदी घ्यावी लागते. रॉडच्या याच्यात फक्त आपण लांबी घेतो. रॉडचा ml²/12 आहे आणि हा m इंटू ब्रॅकेट l² + b² आहे. सो इट इज नॉट सेम. सो करेक्ट आन्सर इज ए ऑप्शन, का डिफरंट ऑब्जेक्ट्स मस्ट हॅव डिफरंट मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. सो मित्रांनो, सोपे MCQ आहेत. तुम्हाला फॉर्म्युले समजले का नाही याच्यासाठी ते तयार केलेले आहेत, तुम्ही सॉल्व करा. आता थेरॉटिकल क्वेश्चन्समध्ये जर आपण बघितलं तर पहिला क्वेश्चन काय पहा, वाय आर कर्व रोड्स बँक्ड. कर्व रोडची बँकिंग का केलेली असते. रिझन सिम्पल आहे, ऑन प्लेन रोड द सेफ्टी ऑफ व्हेकल कॅनॉट बी एन्श्योर्ड बिकॉज द मूवमेंट ऑफ व्हेकल डिपेंड्स अपॉन द फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर अँड फ्रिक्शनल फोर्सेस आर अनरिलायबल फोर्सेस. Hence, to ensure the whereas on bank road, it depends upon angle of banking which is fixed, which does not depend on any environmental factor or which does not change
with respect to time or with respect to road condition. So hence roads are curved bank, right? So that is the answer. तुम्ही तुमच्या भाषेत आणखी चांगलं लिहू शकता. So do we need a bank road for two-wheeler? Explain. आपल्याला टू व्हीलरसाठी बँक रोड लागेल का? सो ॲक्च्युली वी डोंट नीड बँक रोड फॉर टू व्हीलर. म्हणजे देर इज नो सच अ नीड फॉर, बिकॉज इन केस ऑफ टू व्हीलर वी ॲटोमॅटिकली लीन टुवर्ड्स सी, म्हणजे तो अँगल आपण व्हर्टिकलशी करून घेतो. सो ॲक्च्युली देर इज नॉट दॅट मच नेसेसरी. दिस इज माय ओपिनियन. आय डोंट नो, आय हॅव नॉट सीन ॲक्च्युली दिस. ओके, नेक्स्ट. ऑन व्हॉट फॅक्टर्स डज द फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड्स? इज इट इंडिपेंडंट ऑफ सम फॅक्टर? सो आपण कोनिकल पेंडुलमचा फॉर्म्युला लिहिला, टी इज इक्वल टू 2π√L cos θ अपॉन जी. सो तो एलवर अवलंबून आहे, थीटावर अवलंबून आहे, जीवर अवलंबून आहे. म्हणजे देर आर 3 फॅक्टर्स: लेंथ ऑफ पेंडुलम, देन सेमी व्हर्टिकल अँगल अँड ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आणखी एक, आता तिथं असा फॅक्टर आहे का ज्याच्यावर तो अवलंबून नाही? मास ऑफ पेंडुलम. सो मी 4 मागाशी लिस्ट करून दिली, तसं ते उत्तर तुम्हाला लिहिता येईल. तर मित्रांनो, आणखी एक प्रश्न आहे, व्हाय इज इट युजफुल टू डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन? दॅट मीन्स physical significance of radius of gyration, because radius of gyration represents same moment of inertia as due to the number of particles. Practically it is not possible to measure the distance of each particle from the center of rotation, measure the mass of each particle, or we cannot use the theoretical concept to find out the actual moment of inertia. Hence it is needed, it is essential to define the radius of gyration, right? So friends, इथं मी रोटेशनल मोशन चॅप्टरची रिव्हिजन थांबवतोय. नेक्स्ट लेक्चरची मी प्रिपरेशन असं करतोय सो दॅट आय कॅन कंडक्ट युअर प्रॉब्लेम्स ऑनलाईन. सो लेट मी ट्राय फॉर दॅट. बाकी मी दिलेल्या आत्तापर्यंतच्या नॉलेजवरही तुम्ही चॅप्टर व्यवस्थित हँडल करू शकतात. ट्राय टू सॉल्व मॅक्झिमम MCQसाठी मी परत सांगेन, गायरस लाईव्ह इन्स्टॉल करा. गायरस लाईव्हमधून रोटेशनल मोशनचे MCQ सोडवा, त्याच्यात एक्सप्लेनेशन आन्सर सगळे दिलेले आहेत. आणि प्लस मी जी फर्स्ट असाइनमेंट टाकली होती सर्क्युलर मोशनची, अशीच मी एक असाइनमेंट टाकन रोटेशनल मोशनची, ती सॉल्व करा. ठीक आहे. गायरसचे विद्यार्थी मला क्लासेस सुरू झाल्यानंतर तुम्ही हे दाखवलं तरी चालतं. ठीक आहे. थँक्यू.